काळमवाडी येथील दूधगंगा धरणाला मोठी गळती लागली असून त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ही गळती काढण्यासाठीची टेंडर प्रक्रिया भोंगळ कारभारात अडकल्याने हे काम अधिकच लांबणीवर पडलं आहे। त्यामुळे याचा नाहक त्रास आजूबाजूच्या परिसरातील गावांना सहन करावा लागतोय। गोकुळ सोबत गोकुल। पावसाळा जवळ आला असतानाही अजूनही सरकारने यावर कोणत्याही पद्धतीची ठोस पावले उचलले नसल्याने यामध्ये सरकार निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला। काळमवाडीला मागच्या काळात देखील सातत्याने चर्चा होत होती। मधल्या काळात त्याला निधी मंजूर झाला, परंतु त्याचा DPR तयार करणं नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रक्रिया गेल्या। आम्हाला अपेक्षा होती की काम त्याचं फेब्रुवारीमध्ये चालू झालं असतं तर या पावसाळ्याच्या आधी झालं असतं। हा संपूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा आहे की हे काम मुदतीत पैसे मिळाले म्हणता मग काम का सुरू झालं नाही, टेंडर झालं म्हणता मग काम का झालं नाही। म्हणजे तांत्रिक मुद्द्यावर हे काम रेंगाळायचं म्हणजे प्रशासनावर कुठलाही दबाव त्या ठिकाणी नाही आहे। प्रायोरिटी कुठल्या कामाचे ते कुठेही कोणाला कळत नाही। सगळेजण सत्तेच्या भोवती फिरत चाललेले आहेत, त्यामुळं प्रत्यक्ष फील्डवरचं काम याच्यात कोणाचाही गांभीर्य नाही आणि लक्ष नाही हे दिसून आलेलं आहे। कारण की पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावं अशा सूचना सगळ्यांनी दिल्या असं आम्ही वर्तमानपत्रात वाचलं। म्हणजे राज्यातल्या सगळ्या प्रमुख पदावर असणाऱ्या सगळ्यांनी दिल्या होणार काहीच अजून झालेलं नाही ही वास्तवता आहे। लवकरात लवकर गळती काढली नाही तर 3 जून रोजी धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेऊ असा इशारा उद्धव ठाकरे गटाने देखील सरकारला दिला आहे। त्यामुळे काळमवाडी धरणाच्या गळती प्रक्रियेत सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।